परतूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण पेटले. घरकुल योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषणकर्ते ठाम. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन निष्फळ. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही. परतूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून घरकुल योजनेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू असून या आंदोलनाने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मावळोदा आणि रोहाणा बुरक येथील लाभार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. काय आहे प्रकरण? घरकुल योजनेच्या लाभासाठी पात्र असतानाही मालनबाई प्रभू भालके आणि गणेश रावसाहेब टोपणे यांना प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे. लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते वेळेवर खात्यात जमा न करता कामावर हेतू परस्पर विलंब करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. मौजे रोहिणा बुरक येथे प्रधानमंत्री आवास योजना आणि अहिल्यादेवी होळकर आवास योजनेअंतर्गत झालेल्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मुख्य मागण्या करण्यात आल्या आहे. जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना उपोषण मागे घेण्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ आश्वासने नको तर ठोस कृती हवी, या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम आहेत. सततच्या उपोषणामुळे गणेश रावसाहेब टोपणे यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. प्रकृती चिंताजनक असूनही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. घरकुल योजनेसारख्या महत्वाकांक्षी योजनेत होणारा भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता प्रशासन या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देते की आंदोलनाची धार अधिक तीव्र होण्याची वाट पाहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मारेगाव वार्ता मुनीर भाई शेख, आष्टी, परतूर. पैसे द्यायची तर त्यांनी मग घरकुल मागं वागळण्यात आणलं. तर आज 26 म्हणजे 1 वर्ष पूर्ण होऊन गेले. तुम्हाला घरकुल मिळत नाही म्हणून 1 वर्ष पूर्ण होऊन गेले. आणि तुम्हाला पैशाची मागणी कोणी केली? बीडीओ, ग्रामसेवक आणि इंजिनियर आणि आढी या लोकांनी पैशाची मागणी केली. 20,000 रुपये. बीडीओनं मला सांगितलं ग्रामसेवककडे नाही तर सरपंचाकडे जायचं. ग्रामसेवककडे गेलं तर ग्रामसेवक म्हणे इथं पैशाने काम होतं, त्याचं हेडवे माया पैसे आहे का तुमच्याकडे? पुरावा आहे का? हा, पुरावा आहे. बरं, आता मग तुम्ही आता मी उपोषणच्या पायरीवर आलो तर आता मला 15,000चे एक चेक मला द्यायला लागले. म्हणाले आता तुमचा चेक टाकला, तुमचा हप्ता पडला. आता मला ते मान्य नाही. मला आता लोक इतकं परेशान केलं का, मला ते मान्य नाही. मला आता कठोर चौकशीच लागणार. चौकशी कोणाची लावणार तुम्ही? PM मोदी आणि अहिल्याबाई होळकर या 2 घरकुलची. अच्छा, तुमचं गाव कोणतं? रोहिणा बुद्रुक, रोहिणा तालुका परतूर, जिल्हा जालना. हा. घरकुलसाठी आता तुमचं कितवा दिवस उपोषणचा? हा, दुसरा दिवस पूर्ण झाला, आता 3रा लागेल. अच्छा, आणि आता हे जालन्याचे CO साहेब वगैरे ते आलते, तुम्हाला उपोषण सोडा म्हणले, तर तुम्हाला काय आश्वासन दिले त्यांनी? ते जे उपोषण सोडा म्हणले, तुमचा हप्ता पडा, काय गरज आहे तुम्हाला उपोषण टाकण्याची? तर त्याला मी तिथं जाऊन भेट दिली. त्याला मग पत्र गेलेलं आहे की मला याने लय बेजार केलं आणि आता हे मला उपोषण करायचं. तुम्हाला बेजार करणार कोण? ग्रामसेवक, इंजिनियर, आडे कोण आहे? बीडीओ. पहिला हप्ता टाकणार नाही, आडे म्हणजे कोण आहे? कर्मचारी आहे का? कर्मचारी पहिला हप्ता टाकणार. बरं, ओके, धन्यवाद. अरे बाबा, 12 महिने झाले मग मजुरी आली इथं तर रेडी. मग अच्छा, हा, शिव देणार जातीवादी कोला देणार मला. जातीवाद करायला? हा, हे माकडे देणार, जातीवादी माकडे हे. बरं, हा, आता तुमचा उपोषणचा कितवा दिवस आहे आजचा? कालपासूनच आम्ही इथं मला उभं राहता येणं. चक्र यायला 2 दिवस राहिले समजा. बिगर पाण्याची गाय कापली हो या ना. पाणी नाही 2 दिवस झालं आम्हाला. का अन्न तर नाहीच, पाणी नाही. पाणी अमर उपोषण गाव यांचं, तरी त्याला किव याय ना, दया याय ना. गाव यांचं माव पाटोदा, तालुका परतूर, जिल्हा जालना. यांचं उपोषणकर्त्याचं नाव आहे मालनबाई प्रभू भालके. लय सरक लागन मग. अफकर मी विधवा बाई मी. बंद कर. 1 मिनिट घेऊ रे, रेकॉर्ड.